नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संक्षिप्त रूपं. औषध देताना जी संक्षिप्त रूपं आहेत ती विचारली जातात, परीक्षेसाठी पण विचारली जातात, इन फ्युचर तुम्ही नर्सिंग स्टाफ म्हणून काम करणार त्याच्यासाठी पण विचारली जातात. तर चॅनलवर नवीन आले असेल तर नक्कीच सबस्क्राईब. ही ऑल नर्सिंग स्टुडंटसाठी आहे, फक्त नर्सिंग फाउंडेशनसाठी नाही आहे, तर नर्सिंग ANM आणि GNM दोन्ही स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे. तर आपण टाईम बघूया. ए म्हणजे प्रत्येक वेळी, AC म्हणजे जेवणापूर्वी आहे, PC म्हणजे जेवणानंतर, BID किंवा शक्यतो BD वापरतात, BD वापरतात, BID किंवा BD ह्याचा वापर केला जातो. BD म्हणजे दिवसातनं 2 वेळा, बऱ्याचदा असतो BD डोस घ्या. TDS म्हणजे दिवसातनं 3 वेळा, TID. QDS म्हणजे किंवा QID दिवसांना 4 वेळा, 6 आवर तर 6 तासांनी, किंवा सकाळी 6, दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 व रात्री 12. 4H म्हणजे दर 4 तासांनी. HS म्हणजे रात्री झोपते वेळी फक्त. PRN म्हणजे जरूर पडेल त्यावेळी अनेकदा, जरूर पडेल तेव्हा अनेकदा. SOS म्हणजे जरुरी पडला तर एकदा. SOS विचारला जातो परीक्षेमध्ये, मॅच द फॉलोइंग किंवा ह्याच्यामध्ये विचारला जातो, फिलिंग द ब्लँक्समध्ये, किंवा ह्याच्यामध्ये पण विचारतात. SOS म्हणजे जरूर पडली तर एकदा, चुकी बरोबर, असं पण विचारलं. AM म्हणजे सकाळी आहे. त्याच्यानंतर PM म्हणजे संध्याकाळी आहे. स्टार्ट म्हणून असं मेडिसिन लिहून तुम्ही प्रिस्क्रिप्शन मेडिकलचं जेव्हा बघणार ना तर त्याच्यावरती स्टार्ट म्हणून लिहून डॉक्टर हे करतात, मेडिसिन लिहितात, स्टार्ट असं लिहून ठेवतात. OM म्हणजे सकाळी एकदा, ON म्हणजे रात्री एकदा, OH म्हणजे दर तासाला. QS म्हणजे काय आहे तर जेवढे आवश्यक तेवढे. OD म्हणजे दिवसातनं एकदा. CM म्हणजे उद्या सकाळी आणि पहाटे. OD पण असतो, OD म्हणजे दिवसातनं एकदा, किंवा मॅच द फॉलोइंगमध्ये पण विचारलं OD म्हणजे किती. BD, TDS, SOS हे कंपल्सरी विचारले जातात. त्याच्यानंतर औषध देण्याच्या पद्धती आहेत. औषध देण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? मेथड्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे डिव्हिजन, विभागलेले आहेत. PO म्हणजे तोंडाद्वारे. PR म्हणजे असं म्हणतात, आता ही एखादी सपोजिटरी कुठली असेल, पेशंटला द्यायची असेल तर कधी कधी मोशन होत नाही, कॉन्स्टिपेशन झालं तर त्याच्यासाठी सपोजिटरी टाकली जातात. पेनसाठी कधी कधी सपोजिटरी टाकल्या जातात, ते PR लिहितं. पर रेक्टम असं लिहिलेलं असं, पर गुद्दद्वारे. डील म्हणजे पाणी मिसळून सौम्य पातळ करणे. SC म्हणजे सबक्यूट, हे कातडीखाई. SC म्हणजे सबक्यूट, कातडीखाई. IM चा फुल फॉर्म आहे इंट्रामस्क्युलर, स्नायूमध्ये टोचून देणे. IV म्हणजे नेहमीमध्ये टोचून देणे. इंट्राव्हेनस म्हणजे IV. त्याचं संक्षिप्त रूप आहेत. आता इथं संक्षिप्त रूपं कुठली पाण्याची? H2O म्हणजे पाणी, H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड. आणि हे सह किंवा विथ आहे याचा सिम्बॉल, ह्याचं विदाऊट आहे असं सिम्बॉल. आणि पर म्हणजे मार्ग, PR पर म्हणजे मार्ग. आता हे लिहिलेलं असतं मेडिकल भाषेमध्ये, 2 मिनटं सांगते तुम्हाला. हे लिहिलेलं असतं प्रत्येक मेडिकल RX घ्या, ठीक आहे. हे म्हणजे उदाहरणार्थ, दॅट इज, आणि विज म्हणजे नेमली म्हणजे. आता परिणामांचे एकांक हे मॅच द फॉलोइंग्स मध्ये नाही तर फिलिंग द ब्लँक्समध्ये विचारले जातात. 1 मिनिम म्हणजे 1 थेंब सुमारे. 1 ड्रम म्हणजे 60 थेंब. हे मॅच द आपले फिलिंग द ब्लँक्समध्ये विचारले जातात. 1 अंश म्हणजे 8 ड्रॉम. 1 ड्रॉम म्हणजे किती? 1 ड्रम म्हणजे 1 चमचा सुमारे. 1 ड्रम म्हणजे 1 चमचा. 1 अंश म्हणजे किती? 8 चमचे, 8 चहाचे चमचे, 2 टेबल चमचे असतात. 1 पिंट म्हणजे 20 अंश. 1 वाट म्हणजे 2 पिंट. हे एवढं नाही विचारलं जात, पण अंशमध्ये विचारले जातात किंवा थेंबामध्ये विचारले जातात. 1 गॅलन म्हणजे 4 क्वार्ट. 1 cc म्हणजे 15 थेंब. 1 cc म्हणजे किती? 15 थेंब. 1 ड्रॅम म्हणजे 4 cc. 1 अंश म्हणजे 28.4 cc. 1 पिंट म्हणजे किती? 568 cc. 1 क्वार्ट म्हणजे 1130 cc. 1 लिटर म्हणजे 1000 cc. त्याच्यानंतर 1 ग्रेन म्हणजे 60 मिलीग्राम. 1 ग्राम म्हणजे 15 ग्रेन. 1 ग्राम म्हणजे 4 ग्राम. 1 अंश म्हणजे 28.4 ग्राम. 1 टेबलस्पून म्हणजे 4
विचारतात 1 टेबलस्पून म्हणजे किती, 4 चहाचे चमचे. 1 पाऊंड म्हणजे 16 अंश. 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम. हे ग्रॅमचं विचारत नाही, अंशमध्ये विचारले जातात कधी कधी प्रश्न. 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम, हे सगळ्यांना माहिती आहे. 1 मिलीमीटर म्हणजे 1 cc. 1 मिलीमीटर. 1 इंच म्हणजे 2.50 सेंटीमीटर आणि 1 किलो म्हणजे 2.2 पाऊंड. ठीक आहे. तर अशा प्रकारे परिणामाचे एकक मी ह्याच्यासाठी हा घेतला आहे की हे थेंब वगैरे कधी कधी विचारले जाते, ड्राम, थेंब वगैरे, चमचे. आणि हे औषध देण्याच्या पद्धती नाही विचारत, पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, नॉलेज म्हणून दिलं आहे. आणि हे जे आहे AM किंवा SOS, BD हे तुम्हाला परीक्षेमध्ये माझ्या फॉलोइंग्समध्ये विचारलं जातं. त्याच्यासाठी मी घेतला होता. असा होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची, मस्त राहायचं, अभ्यास करायचा आहे. हा ANM नर्सिंग स्टुडंट आणि GNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी आणि सगळ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. थँक्यू.